पण हे आमचा इथं एक आदर्शता असल्यामुळे त्या गोष्टीत कुठं घडलं नाही। तर सामना सुरू झालेला आहे, कृपया सर्वांनी शांततेने तो पाहावा। नंतर मधात थोडं आभार प्रदर्शन घेऊ आणि मग कार्यक्रम चालू ठेवू कंटिन्यू। Five seconds. रात्रीची क्लास अनुप चौधरी कुठं असतील कृपया मंचाकडे येतील। स्वर्गवासी भरत पोटे व भरत हरणे यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित जय बजरंग क्रीडा मंडळ व संत गाडगे बाबा क्रीडा मंडळ द्वारा आयोजित कबड्डीचे दणदणीत सामने रविवार पासून सुरू आहेत। दिनांक 2-3 नोव्हेंबर 2025 रोजी याची उद्घाटन माननीय आमदार गजाननजी लवटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हातून झालं। निरंतर सामने सुरू आहेत। स्थळ आहे सतीमाता क्रीडांगण हिंगणी गावणगाव तालुका अंजनगाव सोरची जिल्हा अमरावती। या सामन्याकरिता प्रथम बक्षीस माननीय खासदार साहेबांनी 10,000 रुपये रोख बक्षीस इथे मंडळासाठी दिला आहे की मंडळाला कुठं कोणत्या गोष्टीचं काम पडत असेल तर असो। तर धन्यवाद मंडळाकडून मी आपले मनापासून आभार मानतो। तेजस मंडळाचे कार्यकर्ते तेजस कृपया खासदार साहेबांचा हस्ते मंडळा स्वीकार करा आणि कामाला लावा आपल्या, कारण खूप साऱ्या गोष्टी पाहिजे असते कार्यक्रमासाठी। धन्यवाद साहेब। सामन्यासाठी प्रथम बक्षीस दिलेलं आहे 31,000 रुपये महेंद्र मधुकरराव दिपटे शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमरावती। त्यामध्ये सहकार्य पण आहे स्वर्गवासी प्रफुल्ल बाळूभाऊ सरदार आमच्या गावचेच सैनिक होते। स्वर्गवासी पंकज बाळूभाऊ सरदार यांचं पण सहकार्य द्या। तृतीय बक्षीस आहे 11,000 सौ जयाताई जयेंद्र सावडे माजी सरपंच भंडारज सरचिटणीस भाजपा अंजनगाव। हे 65 किलो मध्ये असणारे 4 बक्षीस आहेत। त्याचप्रमाणे 58 किलो गटातील प्रथम बक्षीस 21,000 रुपये विजय श्राथ हिजारे पाटील सामाजिक कार्यकर्ते चौसाळा यांच्याकडून। द्वितीय बक्षीस 15,000 बाळू गोविंदराव कावनपुरे सातेगाव
उपअभियंता म्हाळा मुंबई यांच्याकडून तृतीय बक्षीस 11,000 मनोहरराव नारायणराव लवाळे. माजी सरपंच भंडारा सरचिटणीस भाजपा अंजनगाव लवाळे आहे की सॉरी लवाळे लिहिले काहीतरी सॉरी. हे 65-58 किलोमध्ये आहे. कार्यक्रमाला खूप साऱ्या लोकांचं योगदान इथं भेटलेलं आहे. त्याच्यामुळे एकदा त्यांचं सर्वांचं नाव घेणे हे गरजेचं आहे. आणि हो, खूप सारे लोक नावासाठी पण काम करत नाहीत, तसेच कार्य करतात, तर त्यांचं पण योगदान आहे. तर नाव घेणंच हे काही एवढं अपेक्षित नसते, पण मंडळाची इच्छा आहे किंवा एकदा त्यांचं बोला. तसा सामना प्रेक्षणीय चालू आहे. माननीय श्री बळवंतभाऊ वानखळे खासदार अमरावती लोकसभा यांनी उद्घाटनाच्या दिवशीच त्यांचं निमंत्रण मूळ होतं, म्हणजे मेन होतं, परंतु तरी वेळातला वेळ काढून, कारण खासदार म्हटल्यानंतर खूप साऱ्या गोष्टी असतात त्या आपण ज्याला समजते त्यालाच समजते ते की एवढं सगळं चालून इथं येऊन त्या गोष्टी करणं. तर तरी पण त्यांनी ना उद्घाटनाला पण आपल्या ग्राउंडला इथं उपस्थित झाले. त्यानंतर मरणे, राजकुमार बोदळे, प्रशांत लवाळे हे तिथं काम करत आहेत. याच्या व्यतिरिक्त काटा कमिटीवर खूप सारे आणखी पण आहेत जे काम करत आहेत, कारण आतापर्यंत तरी कोणाचा असा आक्षेप आला नाही की कुठं प्रॉब्लेम आला म्हणून. शिस्तबद्ध पद्धत नसते झालेला आहे. अन्नदातेमध्ये माननीय शिवाजीरावजी विनायकरावजी हरणे, शांभाऊ मधुकरराव हरणे, गजानन विनायकराव भदे, राजेश गोपाळराव भदे, दिनेश भाऊ अगडते हे यांचं कार्य करत आहेत. काही थोड्या गोष्टी होत असतील तर त्याची दिलगिरी व्यक्त करतो. आयोजक जय बजरंग क्रीडा मंडळ व ग्रामपंचायत हिंगणी ही समस्त गावकरी मंडळी आहे. बेस्ट रेडर म्हणून गौरव सुभाषराव निंबोकार याने याच्याकडून एक काही भेटवस्तू आहेत. होम थिएटर हे शिस्तबद्ध संघासाठी दीपक माधवराव हरणे यांच्याकडून भेटवस्तू आहे. बेस्ट रेडर म्हणून टॉक सूट अक्षय करस्कार यांच्याकडून आहे. बेस्ट डिफेंडर यांच्यासाठी मिक्सर रोशन मोहनराव हरणे यांच्याकडून आहे. लकी प्रेक्षक आहेत, कारण खूप सारे असे प्रेक्षक आहेत की जे वेळातला वेळ काढून रात्रभर इथं थांबतात, ते लकी म्हणू आपण त्यांना. लकी प्रेक्षकसाठी माननीय गजानन पंजाबरावजी हरणे यांच्याकडून घड्याळ आहे. बेस्ट डिफेंडर त्यांच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांची फ्रेम आहे, ती माझ्याकडूनच आहे. मॅन ऑफ द मॅच याच्यासाठी पण तेजस अरुणराव हरणे यांच्याकडून मॅटिंग शूज हे आहे. शिस्तबद्ध संघासाठी सूरज गजाननराव बोरेकर यांच्याकडून भेटवस्तू आहे. मॅन ऑफ द मॅच साठी शुभम मनोहरराव तिवलकार यांच्याकडून सुद्धा एक भेटवस्तू मॅटिंग शूज आहे. उद्घाटन दिवशी प्रमुख पाहुण्यामध्ये असलेले यानंतर होणारा सामना जेडी दिल्ली वर्सेस बाबुळगाव. कृपया सर्व खेळाडूंनी तयारी करून मैदानाकडे प्रस्थान करावे. जेडी दिल्ली वर्सेस बाबुळगाव. आल्याबद्दल पहिल्या दिवशी त्यांचं येणं झालं नाही, त्याच्यामुळे ते आज आले. त्यांचा मी स्वागत सुद्धा करतो.
आपल्या असे खासदार भेटणं खूपही आहे. कुठल्याही कार्यक्रमात असणं, कुठल्याही कार्यक्रमात राहणं हे त्यांचे एक कर्तव्य करतात ते. तसेच आपले येथील जे मंडळ आहे, काम केलेलं मंडळ आहेत, त्यांना मी मानाचा मुद्रा करतो. हे त्यांनी सगळं घडवून आणलेलं आहे मंडळाने. या मंडळामुळेच हे सगळं उठून उभं झालेलं आहे. हे मंडळ जर नसतं तर हे आज आपण इथं बसलो नसतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोपं नाही आहे काम. ज्यांना जेवण देणं आणि सर्व मॅनेज करणं 3 दिवसामध्ये कठीण. ते दर्यापूरला जरी असले सतीश भाऊ तरी त्यांचं लक्ष इडणीवर जास्त आहे. सतीश भाऊ अरुण पाटील अमरावतीहून आले. अरुण पाटील हरणे, आमचे बाळासाहेब हरणे माजी सरपंच ते सुद्धा आहे. त्यांचं मी स्वागत करतो. आल्याबद्दल सहकार्य सर्वांचंच आहे गावाचं. आणि गावाची अशीच एकजूट एकमूट राहा. आणि जे आहे ते लोकांचं जे चालू आहे, बाहेरच्या लोकांचं ते चालू होतं, काही विषय नाही. इथं आपलं आपण कर्तव्य चांगलं पाळत राहा. चांगलं पाळणं हे कर्तव्य आहे. त्या चांगल्यातून चांगलं निघते, चांगल्यामधूनच चांगलं निघत असते. वाईटातून वाईट निघते. वाईट कधी वाईट होत असलं तर बाजून राहा, चांगलं होत असेल तर चांगलं राहा. आणि विशेष म्हणजे एवढा मोठा कार्यक्रम करणं काही सोपा नाही आहे. ह्या पोरांची बाहेरून माती आणणं किंवा हे गाऊन तयार करणं, एक दिवस तर सतत खूप पाऊस आलता. बरोबर भाऊ, पाऊस असल्यावरही या लोकांनी सर्वांनी माती आणली कुठून, याच्याहून नदीवरून, तरी हे गाऊन पूर्ण मेहनतीने सफा केलं. त्यांचे आभार आहे. खरंच त्यांना मानाचा मुद्दा मी करतो. खरी मेहनत त्यांचीच आहे. करणाऱ्यांची पैसे कोणी देते, वर्गणी कोणी देते तो विषय नाही. मेहनत करणं महत्त्वाची आहे. मेहनतीला महत्त्व आहे. बाकी आजच्या आपल्या कार्यक्रमाला सगळ्यांनी सहकार्य केलं, गावातल्या लोकांनी पूर्ण सहकार्य केलं, त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहो. एवढं बोलून माझे 2 शब्द संपले. जय हिंद. धन्यवाद काका. कार्यक्रमाला सहकार्य पूर्णतः त्यांनी दिलेलं आहे. ते चालू आहे. आपले अन्नदात्यामध्येच नाही तर इतर सगळ्या गोष्टी उत्साही आहेत. याही वयात उत्साह टिकून ठेवलेला आहे. त्यांचं सहकार्य या कार्यक्रमाला खूप सारं आहे. एक अन्नदात्यामध्ये एक आपले त्या दिवशी जे आजी माजी काही खेळाडू जमा झाले होते. बाळासाहेब जहरणे यांचं मंचगाव स्वागत. सांगते अन्नदात्यामध्ये त्या दिवशी जे काही आजी माजी काही खेळाडू आहेत ते जोडले होते. त्याला एक अरुण भाऊ आपले धीरज हे आपले सतीमातेजवळ बसताना विषय झाला की बा आजी माजी जे सदस्य असतात बरेचसे आहेत जे खेळातून जरी निवृत्त झाले पण त्यांना इंटरेस्ट आहे तर ते गावोगावी खेळ पाहण्यासाठी जातात. तर त्या सर्वांना निमंत्रित केलं होतं आणि निमंत्रित करून त्यांच्यासाठी शाल श्रीफळ त्यांच्या स्वागतासाठी दिनेश भाऊ अगडते यांनी सहकार्य केलं. तर विशेष भोजन म्हणून गजाननजी गोटे, शशीदादा देशमुख यांनी सहकार्य केलं. तर त्यांचं पण मनापासून अभिनंदन हिंगणी या गावाच्या वतीनं. मंचकावर उपस्थित मध्ये आपल्या गावणगावचे बाळासाहेबजी हरणे यांचं 2 मिनिट मनोगत आपण इथं घेणार आहोत. नंतर चालू कार्यक्रम हा निरंतर चालू राहील. आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता घेऊ आणि खेळ हे सारखे चालूच राहतील. धन्यवाद. यानंतर होणारा सामना 58 गट किलो आतील जेडी दिल्ली वर्सेस बाबुळगाव वाशिम. व्यसनमुक्ती बाबुळगाव वाशिम वर्सेस जेडी दिल्ली. लवकरात लवकर तयार राहा दोन्ही टीम, दोन्ही संघ. आज रविवारपासून आपल्या गावात हे एक मैदानी खेळ कबड्डी रविवार, सोमवार, मंगळवार आणि बुधवार याकरिता या तिन्ही गावातील नागरिकांनी दिलेले सहकार्य आणि उपस्थिती
याबद्दल सर्वप्रथम मी तिन्ही गावातील सर्व नागरिकांचा आभारी आहे. जय बजरंग क्रीडा मंडळ व संत गाडगेबाबा क्रीडा मंडळ यांच्या दोन्ही मंडळाच्या वतीनं, तसेच आज या कार्यक्रमाचे उपस्थित आणि अमरावती जिल्ह्यातील 25 ते 30 जण इथं उपस्थित आहे. तरी मी सर्वांचे नाव घेऊ वेळ करणार नाही. आणि या मंडळाचे हे जे सामने चालू आहेत याबद्दल दिनेश आगडते, तेजस हरणे यांनी आणि यांच्या सर्व मंडळांनी घेतलेले हे आज आपल्याला दिसत आहे. आणि मेटीनवरचे सामने हे ग्रामीण विभागात सर्वप्रथम हिंगणी गावणगाव येथे झाले. हे एक नोंद म्हणून भाऊ विशेष लक्ष द्यायला लागेल. आणि या खेळाबद्दलच मी तुम्हाला एक विनंती करेन की या खेळासाठी लागणारे सहकार्य आपण आम्हाला करावे. तिन्ही गावातील लोकांना तुम्ही नेते लोकांच्या संपर्कात जरूर आहात, पण कार्यकर्त्याच्या संपर्कात कमी आहात. हॅलो म्हणून भाऊ, नेते लोकांच्या पेक्षा आम्ही ग्राउंड लेवलवर असणारे कार्यकर्ते यांचाही थोडं लक्ष असलं तर बरं होईल. आणि जुन्या साऱ्या गोष्टीवर पांघरून टाकून आता इथून नवीन वाटचाल आपण करावी. एवढं बोलून भाऊनं सर्व काही आतापर्यंत सहकार्य केलं. फक्त आता एक काम त्यांनी आमचं करून द्यावे. तिन्ही गावातील ज्या अतिमहत्वाच्या समस्या आहेत, खूप अतिमहत्वाच्या, की आज आमच्या गावात गावणगावाच्या बाबतीत स्मशानभूमीचा सगळ्यात मोठा उद्भवलेला प्रश्न आहे की पाणी आलं तर आज आम्ही नेऊ शकत नाही. वारंवार आमदार साहेब, खासदार साहेबांसोबत मी पर्सनल नाही बोललो, पण आमदार साहेबांसोबत मी बोललो आहे. आता मी ते माईपोट सांगणार नाही, तसेच रस्ता फंड खूप दिला, तुम्ही भरपूर फंड दिला, त्याच्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. तुम्ही दिलेला फंड अजिबात तुमच्यावर आमचं ऑब्जेक्शन नाही आहे, अजिबात नाही, 1% नाही. तुम्ही 1,21,00,000 रुपये आम्हाला फंड दिलेला गावणगाव हिंगणी, याच्यात काहीही दोमत नाही आहे. तसेच पुढील कार्यक्रमाचा आणि याचा बळवंत भाऊचं सहकार्य आहे, याबद्दल काही शंका नाही. तरी बळवंत भाऊचा सर्वप्रथम आमदारकीचा झेंडा हा गावणगाववासियांनी उचललेला होता आणि खासदारापर्यंत नेण्याचा पण झेंडा आम्ही उचललेला होता आणि सर्व काही केलेलं आहे. याच्या पुढेही बळवंत भाऊच्या पाठीची सदैव राहू, एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो. धन्यवाद बाळासाहेब. काही गोष्टी या वेगळ्या आहेत. सामन्यामध्ये रंगत आलेली आहे. हिंगणी या गावाच्या वतीनं आम्ही मनापासून आभार मानतो की त्या प्रेक्षणीय सामन्यासाठी आपला वेळातला वेळ, मोलाचा वेळ काढून, काय हो छोटंसं गाव आहे आपलं आणि जिल्हा खूप मोठा आहे. एका मतदारसंघाचा जरी विचार केला, एखाद्या बऱ्याचशा गोष्टी काय असतात, ग्रामपंचायत सदस्याचंही खूप साऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यायत रंगत आलेली आहे. कृपया या सामन्याची दक्षता घ्या, कारण माननीय खासदार साहेबांची स्वतः टीम आहे आणि खासदार साहेब पण इथं हजर आहेत. रोशन भाऊ साबळे यांची टीम आहे, म्हणजे माननीय खासदार साहेबांचे पीए आहेत, त्यांची टीम आहे. तर एक ऐतिहासिक गोष्ट इथं घडत आहे. रेडर यानंतर होणारा सामना मेन सेक्शन थर्ड कॉल व्यसन मुक्ती बाबुळगाव वाशिम वर्सेस जेडी अकॅडमी दिल्ली. व्यसन मुक्ती बाबुळगाव वाशिम वर्सेस जेडी अकॅडमी दिल्ली.
मेन सेक्शन थर्ड कॉल